नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, 68व्या महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, हर्षवर्धन सदगीर। तर पहा, 68व्या महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचा विजेता हर्षवर्धन सदगीर ठरलेला आहे। तर हर्षवर्धन सदगीर हा पहा नाशिक या जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करत होता। तर उपविजेता हा पहा महेंद्र गायकवाड कोण ठरलेला आहे? उपविजेता महेंद्र गायकवाड हा ठरलेला आहे। तर 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर ती वाघोली या ठिकाणी। कुठे? वाघोली या ठिकाणी, जे की हे पहा पुणे या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक आनंद अहवाल 2026 नुसार 147 देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, 116। तर पहा, जागतिक आनंद अहवाल 2026 नुसार 147 देशाच्या यादीमध्ये भारत हा 116व्या स्थानावर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिले अधिकृतपणे जातमुक्त घोषित करण्यात आलेले सौदाळा हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, अहिल्यानगर। तर पहा, भारतातील पहिले अधिकृतपणे जातमुक्त घोषित करण्यात आलेले सौदाळा हे जे गाव आहे तर ते पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक चौथा, ICC T20 विश्वचषक 2026चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, भारत। तर ICC T20 विश्वचषक 2026चा विजेता संघ हा भारत हा संघ ठरलेला आहे। तर उपविजेता कोणता संघ ठरलेला आहे? तर ते न्यूझीलंड। कोणता? न्यूझीलंड हा उपविजेता संघ ठरलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिला संगीतमय रस्ता म्युझिकल रोड कोणत्या शहरात बांधण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, मुंबई। तर पहा, भारतातील पहिला संगीतमय रस्ता हा मुंबई या शहरामध्ये बांधण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, मार्च 2026 मध्ये भारताचा 94वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, मयंक चक्रवर्ती। तर पहा, मार्च 2026 मध्ये भारताचा 94वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर हा मयंक चक्रवर्ती ठरलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये कोणी सादर केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण बनलेल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, द्रौपदी मुर्मू। तर पहा, गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू बनलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 9, 2025 साठीचा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, राजू बाविस्कर। तर 2025 साठीचा मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा राजू बाविस्कर यांना जाहीर झालेला आहे। प्रश्न क्रमांक 10, फूड अँड माउथ डिसीज लसीकरण मोहीम ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, गुजरात। तर फूड अँड माउथ डिसीज लसीकरण ही जी मोहीम आहे तर ती गुजरात या राज्याने सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 11, मार्च 2026 मध्ये खालीलपैकी कोणता देश अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजेच WHO मधून बाहेर पडलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, अर्जेंटिना। तर मार्च 2026 मध्ये अर्जेंटिना हा जो देश आहे तर ते पहा अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडलेला आहे।
प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, जिष्णुदेव वर्मा. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडले आहे, ज्यामध्ये सक्तीच्या धर्मांतरासाठी 10 वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा, महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे मांडलेले आहे, ज्यामध्ये सक्तीच्या धर्मांतरासाठी 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 14, फेब्रुवारी 2026 दिल्ली सरकारने मुलींसाठी कोणती नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, दिल्ली लखपती बिटिया योजना. तर पहा, फेब्रुवारी 2026 दिल्ली सरकारने मुलींसाठी दिल्ली लखपती बिटिया ही नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 15, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, श्रीनिवास कुलकर्णी. तर पहा, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 हा श्रीनिवास कुलकर्णी यांना तो जाहीर झालेला आहे. तर भालचंद्र नेमाडे यांना पहा 2025चा कधीचा 2025चा साहित्यभूषण कोणता आहे? साहित्यभूषण हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 18, चौथे मराठी विश्व संमेलन 2026 महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, नाशिक. तर चौथे मराठी विश्व संमेलन 2026 हे महाराष्ट्रातील नाशिक या शहरात आयोजित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 19, शासकीय रुग्णालये आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, महाराष्ट्र. तर पहा, शासकीय रुग्णालय आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 20, नुकतीच दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये दिव्यांग शक्ती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 21, भारताचा पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश फुल्ली लिटरेट युटी कोणता बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, लडाख. तर पहा, भारताचा पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश हा लडाख हा बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 22, राज्यात दिव्यांग कल्याण विभागाचे नामकरण काय करण्यात आलेले आहे? तर राज्यामध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे नामकरण हे पहा ऑप्शन क्रमांक 2, दिव्यांग सक्षमीकरण विभाग काय करण्यात आलेले आहे? दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 23, नुकतेच नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, इस्रायल. तर नुकतेच नरेंद्र मोदी यांना पहा इस्रायल या देशाचा सर्वोच्च सन्मान हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, G7 शिखर परिषद 2026चे आयोजने कोणत्या देशात केले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, फ्रान्स. तर G7 शिखर परिषद 2026चे आयोजने फ्रान्स या देशात केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 25, देशात LPG गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी आणि वितरण नियंत्रित करण्यासाठी कोणता कायदा लागू करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955. तर देशामध्ये LPG गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी आणि वितरण नियंत्रित करण्यासाठी पहा अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26, BCCIने क्रिकेटर ऑफ द इयर 2025-26 म्हणून कोणास घोषित करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, शुभमन गिल. तर शुभमन गिल यांना BCCIने क्रिकेटर ऑफ द इयर 2025-26 म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 27,
कोणत्या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 2026मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका. तर पहा 2026मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपद अमेरिका या देशाकडे आहे. तर भारताकडे पहा 2023चे G20चे यजमानपद होते. ब्राझील या देशाकडे पहा 2024चे G20 शिखर परिषदेचे यजमानपद होते आणि दक्षिण आफ्रिका या देशाकडे 2025मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपद होते आणि 2026मध्ये अमेरिका या देशाकडे आहे. प्रश्न क्रमांक 29 भारतातील पहिल्या 100% दृष्टिहीन महिला न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत? तर भारतातील पहिल्या 100% दृष्टिहीन महिला न्यायाधीश या पहा ऑप्शन क्रमांक 3 थान्या नाथन सी कोण बनलेल्या आहेत? थान्या नाथन सी या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 30 रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य हे पहा ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. कोणते राज्य आहे? मध्य प्रदेश हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 31 प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा महाराष्ट्र. तर प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. जम्मू काश्मीर या राज्याचा पहा दुसरा क्रमांक आलेला आहे आणि तिसरा क्रमांक हा केरळ या राज्याचा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 32 फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2026चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राजनंदिनी पवार. तर राजनंदिनी पवार यांनी फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2026चा किताब हा जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 33 तेलंगणा राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर तेलंगणा राज्याच्या नवीन राज्यपालपदी पहा ऑप्शन क्रमांक 1 शिवप्रताप शुक्ला. कोणाची? शिवप्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 35 क्रॉस बोर्ड QR पेमेंट करार कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा भारत आणि मलेशिया. प्रश्न क्रमांक 35 क्रॉस बॉर्डर QR पेमेंट करार कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा भारत आणि मलेशिया. तर क्रॉस बॉर्डर QR पेमेंट करार हा भारत आणि मलेशिया या 2 देशादरम्यान झालेला आहे.